welcome to Police Times Digital Media News. नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूज. आजची महत्त्वाची आर्थिक बातमी. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरण समितीची बैठक 6 ऑगस्ट 2025 रोजी पार पडली आहे. ही 3 दिवसांची महत्त्वाची बैठक. आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यातील निर्णयांची घोषणा केली. या बैठकीत रेपो दर 5.5% कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच कर्जावरील व्याजदरात या वेळेस कोणताही बदल झालेला नाही. गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितलं की देशातील महागाई आत्ताच्या घडीला नियंत्रणात आहे आणि जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यामुळे दर कायम ठेवणं हे योग्य पाऊल आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेनं याआधी सलग 3 वेळा फेब्रुवारी, एप्रिल आणि जून मध्ये व्याजदरात कपात केली होती. एकूण 100 बेसिस पॉइंट्सनी कपात झाली आणि सध्याचा रेपो दर 5.5% इतका आहे. काही तज्ञांनी अजून 0.25% कपात अपेक्षित मानली होती. विशेषतः आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचाही याच मताला पाठिंबा होता. तथापि रिझर्व्ह बँकेनं आर्थिक परिणामांचा बारकाईने विचार करण्यासाठी थांबा आणि पहा धोरण स्वीकारले आहे. देशातील किरकोळ महागाई दर जून महिन्यात 2.1% घसरला आहे, जो की गेल्या 6 वर्षांतील सर्वात नीचांकी स्तर आहे. सध्याच्या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यावसायिक कर्जांवरील व्याजदरात तात्काळ फारसा बदल जाणवणार नाही. पण पुढील काही महिन्यांत रिझर्व्ह बँकेचे धोरणात्मक निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम घडवू शकतात. आपण पाहत होता पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया कडून दिलेली ही विशेष अपडेट. अधिक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद. The risks are evenly balanced. I will now speak on the domestic inflation. Inflation declined for the 8th consecutive month to a 77-month low of 2.1% in June. This was driven primarily by a sharp decline in food inflation, led by improved agricultural activity and various. अधिक माहितीसाठी पाहत रहा पोलीस टाइम्स डिजिटल मीडिया न्यूजसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी परवेश शेख.